स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। नमस्कार, मी विकास बिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। खरं तर आपण 15-20 दिवसापूर्वी आपण बातमी प्रकाशित केली होती की माजी आमदार जे आहे भाजपचे रायगडामध्ये 4 माजी आमदारांची भाजपने कशा प्रकारे फसवलं, त्यांची फसवणूक केली का, आणि अशा प्रकारचं आपण ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला होता। अखेर पेनचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची पदी वर्णी लागली, लॉटरी लागलेली। खरं तर त्यांचा 1.5-2 वर्षानंतर म्हणजे 1.5-2 वर्षानंतर पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पुनर्वसन केलेलं आहे। हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे। भाजपने लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। रायगडचे अध्यक्ष म्हणून ते काम करत होते। रायगड म्हणजे साधारण पेन असेल, महाड, अलिबाग हे 3 मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती पक्षाने। अशा प्रकारे धैर्यशील पाटील एक आक्रमक चेहरा, अभ्यासू चेहरा, आणि तो आता भाजपने कोकणामध्ये पट्ट्यामध्ये भाजपचा एक राज्यसभेतून एक खासदार गेलेला आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे धैर्यशील पाटील एक त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी शेतकरी कामगार पक्षातून आलेले आहेत, आणि अशा प्रकारे भाजपला एक चांगला चेहरा देण्याचा प्रयत्न भाजपने राज्यसभेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न भाजपकडून केलेला आहे। त्यामुळे 4 आमदारांची नाराजी नेमकी काय होती, 4 आमदार कशा प्रकारे नाराज भाजपमध्ये होते, हे आपण ते विश्लेषण करण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलं। विकास नामाची बातमी आली, त्याची चर्चा आली, वरिष्ठ पातळीवर त्याची दखल घेण्यात आली, आणि त्यानंतर कुठेतरी राज्यसभेवर धैर्यशील पाटलांची वर्णी लागलेली, हे मात्र महत्त्वाचे आहे। जे भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा म्हटलेले की व्हिडिओ तू खूप छान केला, विश्लेषण मुद्दे खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले, आणि अखेर वरिष्ठ पातळीवर भाजपने त्याची दखल घेतली। डिजिटलच्या माध्यमातून का असना भाजपच्या वरिष्ठपर्यंत हा पातळीवर व्हिडिओ पोहोचला, आणि दखल घेण्याचा प्रयत्न भाजपने केला, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे याच्यामध्ये फसवून ज्यांची भाजपने ज्या पद्धतीने त्या लोकांना घेतलं, 4 आमदारांना घेतलं, मग देवेंद्र साठम असतील, सुरेश लाड असतील, धैर्यशील पाटील असतील, अवधूत तटकरे असतील, असे 4 माजी आमदार जे आहेत भाजपच्या त्यांना घेण्यात आले। एकेकाळी भाजपची ताकद नव्हती, एकेकाळी भाजपला इथे फार लोक मानत नव्हती, पण आज भाजपमध्ये 3 आमदार आहेत। एक प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि रविशेठ पाटील, असे 3 मतदारसंघात भाजपची ताकद वाढली। रायगडच्या राजकारणामध्ये आता भाजपचं सुद्धा महत्त्व वाढलेलं आहे, आणि भाजप आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतोय। अर्थात त्याला रवींद्र चव्हाण हे महत्त्वाचे कारण आहे, कारण रवींद्र चव्हाणांमुळेच त्यांच्या पालकमंत्रीपदाच्या कालावधीमध्येच 3 भाजपचे आमदार आले, आणि सततचे दौरे आणि सततचा प्रयत्न केल्यामुळे भाजपाला रायगडामध्ये स्थान मिळालं। या एकेकाळी रायगडलामध्ये भाजपाला कोणच विचारत नव्हतं, कारण कधी भाजप शेतकरी कामगार पक्ष जयंत पाटलांच्या मच्छी खाण्यासाठी भाजपचे नेते जात होते, मग याच्यावर आता शरद पवार कधी जायचे, अशा प्रकारे त्यामुळे ताकद वाढवण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून केला नाही। कधी गोपीनाथ मुंडे असतील, असे सगळे प्रयत्न, त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांना जो स्थान मिळालं पाहिजे होतं रायगडच्या राजकारणात आधीपासून, तो कोणीही प्रयत्न केला नाही। मात्र रवींद्र चव्हाणांनी रायगडचं पालकमंत्री सूत्र हाती घेतली, आणि भाजपचे 3 आमदार इथे रायगडामध्ये झाले, आणि पूर्ण शेतकरी कामगार पक्षाला संपुष्टात आणण्याचं कामही रवींद्र चव्हाणांनी केलं, हेही तितकंच खरं आहे। त्यामुळे भाजपच्या मूळ जो कार्यकर्ता आहे त्याला ताकद देण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांनी केलेला आहे, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे 4 आमदारांना भाजपाने घेतल्यामुळे त्यांची स्थिती मांडण्याचा आपण प्रयत्न केला, राजकीय त्यांची कशा पद्धतीने राजकीय कोंडी झालेली हे दाखवण्याचा प्रयत्न केले। मात्र धैर्यशील पाटलांना त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची लॉटरी लागली, हेही महत्त्वाचा मुद्दा आहे। आता मग सुरेश लाडांना काय मिळणार का, देवेंद्र साठमांचा काय प्रश्नच येत नाही, आता त्यांनी काय राजकारणात फारसे सक्रिय नाही आहेत। मात्र माजी आमदार सुरेश लाडांना पक्षात तुम्ही घेतलेले भाजपला एक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे सुरेश लाडांना भविष्यामध्ये भाजप काय देणार का? अवधूत तटकरे ते कधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जातात, कधी इकडे बोलणी करतात, त्यामुळे ते पण मध्ये गेल्या आठवड्यामध्ये श्रीवर्धन मतदारसंघात चाचपणी करतात, शरद पवारांकडून निवडणूक लढवायची का, या दृष्टीने ते अवधूत तटकरे असतील यांनी चाचपणी केलेली आहे। अशा प्रकारच्या राजकीय स्थिती जर आपण बघितली तर या सगळ्या प्रश्नाचा महत्त्वाचा मुद्दा येतो। त्यामुळे सुरेश लाडांचं राजकीय पुनर्वसन तुम्ही करणार आहात का, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे। सुरेश लाडांनी
पक्ष संघटना मजबूत वाढवली, पक्षासाठी काम केलं तर त्यांचा विचार होणार आहे, हेही तितकं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुरेश लाड कशा पद्धतीने राजकारण भविष्यामध्ये करतायत, किती पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भाजपनी आणि त्यांनी काम केलं तरच त्यांना पुढे राजकीय पुनर्वसन केलं जाईल. त्यामुळे 4 आमदारांपैकी 1 आमदारांचं पुनर्वसन भाजपने केलेलं आहे. त्यामुळे भाजपला सुद्धा एक महत्त्वाचा चेहरा मिळालेला आहे. त्यामुळेच भाजपने सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अल्पवधीत काळा पक्षप्रवेश होऊन सुद्धा त्यांना राजकीय संधी देण्याचं काम भाजपने केलेलं आहे. त्यामुळे भाजपवर आपण कुठली टीका करत नाही, पण ज्या पद्धतीने खरं तर भाजपचं राजकारण कर्जत तालुक्यामध्ये बघितलं, जे जुने कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना कुठं स्थान मिळावं ही आमची अपेक्षा आहे. जे अनेक वर्षांपासून भाजपामध्ये काम करतात, अनेक वर्ष उपक्रम कुठल्याही बळकट नसताना, मजबूत नसताना ते लोक आज पक्षामध्ये काम करतात. भले त्यांच्यामध्ये मतभेद असतील, पण ते आज अनेक वर्षे टिकून आहेत, हे महत्त्वाचा मुद्दा आहे. की अनेक लोक येतात जातात, टेंडर घेतात, याच्यासाठी सगळे लोक इकडे तिकडे फेऱ्या मारत असतात पैशासाठी. पण मात्र भाजपचे जे कर्जत तालुक्यातले प्रामाणिक कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पक्षात राहिले, भले त्यांच्यामध्ये मतभेद असतील पण ते प्रामाणिक राहिले, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जरी त्यांचे मतभेद संघर्ष टोकापर्यंत असतील, एकमेकांना शह देण्यासाठी असतील, पण ते प्रामाणिकपणे राहिले, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये कर्जत तालुक्यामध्ये चांगलं नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. कारण भाजपचा आमदार करायचा असेल तर जुना गट नवा गट यांना घेऊन कुठेतरी नवीन एक नेतृत्व उभा करावं लागणार आहे. कारण भाजपामध्ये प्रचंड मतभेद आहेत कर्जतच्या राजकारणामध्ये, त्याचा तर विचार पक्षश्रेष्ठींनी केला पाहिजे. आणि जे जुने कार्यकर्ते त्यांना कुठेतरी विचारात घेतलं पाहिजे. कारण नवीन येऊन जुन्या लोकांवर दादागिरी होते की काय, असाही प्रश्न कर्जतच्या राजकारणात भाजपच्या नेत्यांकडून विचारला जातो. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आगामी काळामध्ये भाजप काय पद्धतीने राजकारण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद.